आणि आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। नवी मुंबई विमानतळावरून नाताळपासून रोज 23 उड्डाणं होणार, तर नवी मुंबई विमानतळ सुरुवातीला 12 तास खुलं राहणार। विमानतळाच्या सुनियोजित संचलनासाठी एक विशेष मंचही स्थापन। मुंबईत अखेर 3 दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील बाधित सीएनजी पंप पुन्हा एकदा सुरू। अंधेरी आणि बोरिवलीमध्ये अत्याधुनिक सेतू सुविधा केंद्र उभारली, तर नागरिकांना कार्यालयामध्ये न येता घरपोच विविध दाखले उपलब्ध होणार। फडणवीसांच्या हस्ते या केंद्रांचं लोकार्पण। राज्यात तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निशुल्क नियमित करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित। 60 लाख कुटुंबांचं सुमारे 3 कोटी नागरिकांना याचा फायदा होणार। मुंबईतील वाडाच्या 56 वसाहतींच्या समूह पुनर्विकासासाठीच्या सर्वांकष धोरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता। 20 एकर किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्रफळावरील म्हाडा प्रकल्पांसाठी हे धोरण राबवण्यात येणार। उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत गृहनिर्माण प्रकल्प हाती। मनपाकडून तब्बल 3578 घरांच्या बांधकामासाठी सविस्तर निविदा जाहीर। राज्यातील 3 कोटींहून अधिक वीज ग्राहक 1 महिना वीज स्वस्त करण्याच्या नियमाला मुकणार, तर यासंबंधीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या 3 नोव्हेंबरच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। मुंबईतील रेल्वे स्टेशनवर आता पिझ्झा मिळणार। रेल्वे बोर्डानं रेल्वे स्टेशनवर प्रीमियम ब्रँड केटरिंग आउटलेट्स या स्टॉल्सची एक नवीन श्रेणी मंजूर केली आहे। त्यामुळे प्रचलित खाद्यपदार्थांच्या कंपन्यांना कॅफे सुरू करण्याचा हा मार्ग मोकळा झालाय। ठाण्यामध्ये 100 कोटींचा गुंतवणूक घोटाळा उघडकीस। जास्तीच्या परताव्याचं आमिष दाखवून एका टोळीनं तब्बल 200 गुंतवणूकदारांना 100 कोटींचा गंडा घातला। नौपाडा पोलीस ठाण्यात 9 जणांविरोधात गुन्हा दाखल। निवडणुकीपूर्वी पुणे महापालिकेचे सभागृह नव्या रूपात येणार। पालिकेचं नवीन सभागृह पुन्हा सुसज्ज होणार। निवडणुकीपूर्वी सुशोभीकरणासाठी प्रशासनानं 1 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे। पुण्यातील जमीन घोटाळ्यानंतर आता सरकारी जमिनींच्या गैरव्यवहारावर अंकुश, तर आता जिल्हा प्रशासनाकडून सरकारी तसंच अटी शर्थींवर देण्यात आलेल्या सर्व नियमांच्या पार्श्वभूमीवर जमिनीच्या नोंदी अद्ययावत करण्याची मोहीम हाती। पुण्यामध्ये पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांवरील मारहाणीच्या या घटनांमध्ये वाढ, तर पेट्रोल पंप चालक आणि विक्रेता संघटना यामुळे आक्रमक। मारहाण थांबली नाही तर 24 नोव्हेंबरपासून संध्याकाळी 7 नंतर पंप बंद ठेवण्याचा इशारा।